नमस्कार. आपण जिममध्ये जायला सुरुवात करतो आणि लगेच डोक्यात एक प्रश्न येतो. प्रोटीन पावडर घेऊ का? हे सप्लिमेंट्स खरंच लागतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते सेफ आहेत का? चला, आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत शोधणार आहोत. आणि हा प्रश्न इतका कॉमन आहे ना, कारण बघा, एका बाजूला आपला जिम ट्रेनर असतो जो सांगतो अरे सप्लिमेंट्स घे त्यानेच बॉडी बनेल, आणि दुसऱ्या बाजूला आपले घरचे असतात जे म्हणतात नको रे बाबा, त्या पावडरने किडनी खराब होते. मग आता ऐकायचं कोणाचं? हे खरंच गरजेचं आहे की नुसतीच एक फॅशन आहे? चला तर मग ह्याच गोष्टीचा आपण आज छडा लावूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी सप्लिमेंट्स ही गरज आहे की फॅशन, त्यानंतर बाजारातले टॉप 5 सप्लिमेंट्स नक्की काय काम करतात, मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सेफ्टी म्हणजे सुरक्षितता, आणि शेवटी या सगळ्यात आपल्या रोजच्या जेवणाचं म्हणजे डाएटचं स्थान काय आहे. ओके, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. सप्लिमेंट्स ही खरंच एक गरज आहे की फक्त एक फॅशन बनली आहे? हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी हे बघावं लागेल की सप्लिमेंट्स म्हणजे नेमकं काय असतं. हे बघा, सप्लिमेंट या शब्दाचा अर्थ त्याच्या नावातच दडलाय. सप्लिमेंट म्हणजे पूरक. सोप्या भाषेत आपल्या आहाराला मदत करणारी किंवा त्यातल्या कमी गोष्टी भरून काढणारी एक गोष्ट. आणि इथेच एक सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सप्लिमेंट्स हे आपल्या जेवणाला पर्याय नाही आहेत, अजिबात नाही. ते फक्त आणि फक्त तेव्हाच कामाला येतात जेव्हा आपल्या रोजच्या जेवणातून काहीतरी कमी पडतंय. बरं, मग प्रश्न असा येतो की सप्लिमेंट्स घ्यायचा विचार नेमका कधी करायचा? तर बघा, समजा तुमचा डाएट पूर्ण नाहीये, किंवा खास करून जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांना जेवणातून पुरेसं प्रोटीन मिळत नाहीये, किंवा तुम्ही खूपच हेवी वर्कआउट करताय आणि मसल रिकव्हरी खूप हळू होतीये, अशा काही परिस्थितीत सप्लिमेंट्स नक्कीच उपयोगी पडू शकतात. पण एक चुकीचं कारण आहे जे बहुतेक जण वापरतात, ते म्हणजे मला लवकर बॉडी बनवायची आहे म्हणून सप्लिमेंट्स घेणं. हे एकदम चुकीचं आहे. लक्षात ठेवा, सप्लिमेंट्स काही जादूची गोळी नाहीये की तुम्ही आज घेतली आणि उद्या बॉडी तयार झाली. चला तर मग आता वळूया आपल्या दुसऱ्या सेक्शनकडे. इथे आपण बाजारातले जे काही सगळ्यात पॉप्युलर सप्लिमेंट्स आहेत त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. बघूया तरी त्यांचं नेमकं काम काय आहे. लिस्टमध्ये नंबर 1 वर आहे अर्थातच वे प्रोटीन. याचं मुख्य काम काय, तर मसल ग्रोथ आणि मसल रिकव्हरी, म्हणजे स्नायूंची वाढ करणं आणि व्यायामानंतर होणारी झीज भरून काढणं. हे कोणासाठी जास्त गरजेचं आहे, तर जे लोक व्हेजिटेरियन आहेत किंवा ज्यांना रोजच्या जेवणातून पुरेसं प्रोटीन मिळत नाही त्यांच्यासाठी. आणि हो, जर तुम्ही एका चांगल्या जेन्युइन ब्रँडचं प्रोटीन घेत असाल तर ते पूर्णपणे सेफ आहे. ओके, दुसरं आहे क्रिएटिन. हे तर खूपच फेमस आहे. याचं काम आहे तुमची ताकद वाढवणं, मसल साईज वाढवायला मदत करणं आणि एकूणच वर्कआउट परफॉर्मन्स सुधारणं. पण क्रिएटिन घेताना एक गोष्ट कटाक्षाने पाळायची: भरपूर पाणी प्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कोणाला किडनीचा काही त्रास असेल तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय याला हातसुद्धा लावायचा नाही. आता तिसरं, BCAA. याचं काम आहे व्यायामानंतर होणारं स्नायूंचं दुखणं म्हणजे मसल सोरनेस कमी करणं आणि थकवा कमी करणं. पण इथे एक गोष्ट आहे, जर तुमचा डाएट ऑलरेडी चांगला असेल, म्हणजे तुम्ही पुरेसं प्रोटीन घेत असाल, तर तुम्हाला याची वेगळी गरज पडत नाही. आणि हो, जे लोक नवीन आहेत, बिगिनर्स आहेत, त्यांच्यासाठी तर हे अजिबात कंपल्सरी नाही. पुढचं आहे प्री वर्कआउट. नावाप्रमाणेच हे वर्कआउटच्या आधी घेतलं जातं. कशासाठी, तर एनर्जीचा एक बूस्ट मिळवण्यासाठी आणि फोकस वाढवण्यासाठी. पण इथे एक मोठी वॉर्निंग आहे, यात खूप जास्त कॅफीन असतं. त्यामुळे ज्यांना हार्ट किंवा बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे खूप धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे जरा सांभाळून. आणि या लिस्टमध्ये 5वा आहे मल्टीव्हिटॅमिन. याचं काम आहे शरीरातलं वीकनेस कमी करणं आणि ओव्हरऑल हेल्थला सपोर्ट करणं. हे तेव्हाच घ्यावं जेव्हा तुमच्या डाएटमधून आवश्यक विटॅमिन्स मिळत नसतील. आणि हो, रोज एक कमी डोसमध्ये घेतलेली मल्टीव्हिटॅमिन गोळी साधारणपणे सेफ मानली जाते. ओके, तर आपण कोणती सप्लिमेंट्स काय काम करतात हे पाहिलं. पण आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, तो म्हणजे सेफ्टी, अर्थात सुरक्षितता. कारण काय घ्यायचं यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे काय टाळायचं. तर काही गोष्टी आहेत ज्यांना चुकूनही हात लावायचा नाही. पहिली गोष्ट स्टेरॉइड्स. दुसरी, कुठल्याही अनोळखी कंपनीचे मास गेनर प्रॉडक्ट्स. तिसरी, ज्या प्रॉडक्ट्सवर नीट लेबल नाहीये, माहिती नाहीये, ते टाळा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त जिम ट्रेनर सांगतोय म्हणून आंधळेपणाने काही घेऊ नका. तो तुमचा गुरु असेल पण डॉक्टर नाही. मग सुरक्षित कसं राहायचं, तर हे 4 नियम पाळा. 1. नेहमी जेन्युइन ओरिजिनल ब्रँडच विकत घ्या. 2. कधीही ओव्हरडोस करू नका. जेवढं प्रमाण सांगितले तेवढंच घ्या. 3. शक्य असेल तर डॉक्टर किंवा चांगल्या डायटिशियनचा सल्ला नक्की घ्या. आणि 4.
संयम ठेवा. पेशन्स इज की. बॉडी एका रात्रीत बनत नाही. आणि सुरक्षितेचा सगळ्यात मोठा नियम कोणता असेल तर तो म्हणजे सप्लिमेंट्सना त्यांची योग्य जागा दाखवणं. आणि ती जागा नेहमी आपल्या जेवणानंतर येते. कारण आपल्या फिटनेसचा जो खरा पाया आहे तो म्हणजे आपला आहार. याला आपण असं समजू शकतो. समजा आपलं शरीर एक इमारत आहे, तर आपला रोजचा आहार म्हणजे डाएट हा त्या इमारतीचा पाया आहे, द फाउंडेशन. आणि सप्लिमेंट्स काय आहेत? तर ते फक्त वरचे सपोर्ट देणारे खांब आहेत. आता तुम्हीच सांगा, जर पायाच कच्चा असेल तर वर कितीही खांब लावले तरी इमारत उभी राहील का? नाही ना. म्हणूनच नैसर्गिक आहार नेहमीच बेस्ट असतो. अंडी, डाळी, दूध, वेगवेगळ्या भाज्या, फळं आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर पाणी. ह्या गोष्टी आपल्या फिटनेस प्लॅनचा मुख्य भाग असल्याच पाहिजेत. सप्लिमेंट्स नंतर येतात. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? सप्लिमेंट्स घ्यायचे की नाही हा निर्णय शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक आहे. तो तुमच्या डाएटवर, तुमच्या गोल्सवर आणि तुम्ही किती वर्कआउट करता यावर अवलंबून असतो. पण जर तुम्हाला खरंच चांगले आणि टिकणारे रिझल्ट्स हवे असतील तर त्याचं सूत्र अगदी सोपं आहे. फक्त 3 गोष्टी. 1. स्मार्ट ट्रेनिंग, 2. योग्य आहार आणि 3. या सगळ्यासोबत ठेवलेला संयम. बस. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक वाक्य जे या सगळ्या चर्चेचं सार आहे: शॉर्टकटने बॉडी बनत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. विचार करा, सेफ रहा आणि आपल्या आरोग्याला नेहमीच प्राधान्य द्या.